ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन 5 चे प्रशिक्षण संपन्न। आंतरराष्ट्रीय मॉडेल शिमोनील वानकाडिया यांनी मॉडेल्सला केले मार्गदर्शन। पुणे येथे ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन 5 चे शो डायरेक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पुण्यामध्ये सतत 4 वेळा यशस्वीरित्या फॅशन शोचं आयोजन केलं आहे। याच धर्तीवर सीझन 5 सुद्धा आयोजन करण्यात आलं। शुभम दिवेकर यांनी ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन 5 चे जेंट्स ग्रूमिंग व प्रशिक्षण दिले। सीझन 5 चा प्रशिक्षण सोहळा आज पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। या फॅशन शो मध्ये देशभरातून अनेक मॉडेल सहभाग नोंदवणार आहेत। उद्या 2 नोव्हेंबर रोजी पुणे येथे फॅशन शो मोठ्या दिमागदार सोहळ्यात संपन्न होणार आहे। ब्युरो रिपोर्ट मराठी 9 न्यूज पुणे। मॉडेल्स आहेत जे त्यांनी ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन 5 ह्या शोसाठी सहभाग नोंदवलेला आहे। मॅडम, तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव काय आहे आणि तुमचे ध्येय काय आहे? माझं नाव आशा इंगळे, मी धाराशिवमधून आली आहे। मी एक मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन आहे। पण मेकअप आर्टिस्ट करता करता मला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली आणि मी इन्स्टाची रील पाहता पाहता मला म्हणजे ज्ञानेश्वर सरांचा पेज दिसला। त्यातनं मी ज्ञानेश्वर सरांना कॉल केला आणि हा म्हणजे मॉडेलिंगसाठी जो पेज मला पाहिजे होता तो ज्ञानेश्वर सरांनी उपलब्ध करून दिला आहे। खरंच ज्ञानेश्वर सरांनी खूप सारं म्हणजे खूप छान पेज उपलब्ध करून दिलेत। म्हणजे आम्ही छोट्या गावातून आलो तरी आम्हाला इथं अनकम्फर्टेबल वाटत नाही, आम्ही कम्फर्टेबल आहोत। आणि ज्ञानेश्वर सरांना मी थँक्यू म्हणेन। खरंच ज्ञानेश्वर सरांनी खूप छान शो केलं। थँक्यू सर आणि थँक्यू मराठी 9 न्यूज। माझं नाव आहे मीनल राऊत, मी एक मार्केटिंग प्रोफेशनल आहे आणि मी आज इथं ग्लॅमर फॅशन आयकॉनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे। मी सांगते तुम्हाला, पुण्यामध्ये आजपर्यंत एवढा मोठा शो, एवढा मोठ्या स्टेजवर एवढे मोठे होर्डिंग्स लावलेले आहेत, एवढा मीडिया कव्हरेज आहे आणि लाईव्ह हॉटस्टारवर दाखवणार आहे, तर एवढा मोठा शो आजपर्यंत पुण्यात तर झालेला नाही आहे। तो आय एम व्हेरी थँकफुल टू ज्ञानेश्वर चव्हाण सर की त्यांनी एवढा मोठा आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिली आहे की एवढा मोठा शो मध्ये परफॉर्म करायचे। सो नक्की बघा, नक्की उद्या या। थँक्यू। माझं नाव अंजोर सालखे आहे आणि मी भावी डॉक्टर आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टरांमध्ये लपलेला एक ऍक्टर असतोच, तर त्यासाठीच मी हा पॅजनेट शो करण्याचं ठरवलं होतं। आणि मी आत्ता उभी आहे इथं रिदम आणि नुआन्सेसमध्ये। समृद्धी मॅम इकडच्या ओनर आहेत आणि खूप सुंदर जागा आहे जिथं ग्रूमिंग झालेलं आहे, शिमोनल मॅमने केलेलं आहे आणि ज्ञानेश्वर चव्हाण सर जे ऑर्गनायझर आहेत खूप सुंदररित्या सगळं पार पाडलेलं आहे। स्नॅक्स वगैरे खूप 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 छान होते, त्यामुळे मला खूप मजा आली आणि एस्पेशली मराठी 9 न्यूजचं खूप खूप आभार की हे तुम्ही दाखवताय। सो उद्या नक्की या आणि बघा। नमस्कार, माझं नाव प्रियंका बनसोडे आहे आणि माझं पण स्वप्न आहे की ब्युटी पॅजंट्समध्ये पार्टिसिपेट करावं, ॲज अ विनर म्हणून यावं, ते टायटल आणि ते क्राऊन भेटावं। सो दिस इज अ प्लॅटफॉर्म फॉर मी विच ज्ञानेश्वर सर हॅज गिवन मी। आय एम सो थँकफुल टू ज्ञानेश्वर सर आणि द ग्रूमर शिमोल, शी इज सो ग्रेट अँड द बेस्ट ट्रेनिंग आय हॅव गॉट टुडे। सो थँक्यू सो मच फॉर दिस। नमस्कार, माझं नाव सुमन आहे आणि मी मुंबईवरून आलेली आहे। कॉलेज किंवा शाळेत असताना एक ड्रीम असतो आपला, माझं होतं की मी फॅशन डेमो कधीतरी करू, लाईफमध्ये कधीतरी ट्राय करू। सो थँक्स टू ज्ञानेश्वर सरांचं, त्यांनी मला हा एक अपॉर्च्युनिटी दिलेला आहे जेणेकरून मला पुढे मी स्वतःला सिद्ध करू शकते आणि मला स्वतःला एक कॉन्फिडन्स आलेला आहे की मी अजून चांगलं करू शकते स्वतःमध्ये। सो थँक्स फॉर सरांसाठी, कारण सरांनी खूप सपोर्ट केला आहे। सो नाही सर, हा माझा पहिल्यांदा शो आहे आणि हा माझा पहिला शो आहे। सो म्हणून मी खूप थँक्सफुल आहे की सरांनी मला ते बेटर अपॉर्च्युनिटी दिलेलं आहे, कारण याच्या आधी शो तर कधी कधी येतो पण मनात एक भीती असतो, पण सरांनी बोलले की नाही तुम्ही करा, तुम्ही बेस्ट कराल। सो सी यू, आता बघू कसं होतं। मी प्रियंका भद्रे आहे, मी ॲज अ योगा ट्रेनर आहे। तर पहिल्यापासूनच मला मॉडेलिंगमध्ये खूप इंटरेस्टेड आहे आणि ती संधी मला ज्ञानेश्वर सरांनी दिलेली आहे, तर सर्वप्रथम मी त्यांचे खूप आभार मानते। आणि नंतर शिमोनील मॅम, तर त्या ग्लोबल मिस इंडिया आहेत, तर त्यांनी पण आम्हाला खूप छान अशी ग्रूमर दिलेलं आहे आणि त्यांनी खूप आमची प्रॅक्टिस छान करून घेतलेली आहे। आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत आणि त्या आम्ही खूप छान समजवलेल्या आहेत आणि उद्या आम्ही आमचा बेस्ट देणार।
थँक्यू. नमस्कार, माझं नाव स्मिता भद्रे. मी एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे आणि माझं स्वप्न म्हणजे माझी हॉबी आहे बीन अ मॉडेल. आणि ज्ञानेश्वर सरांनी एवढं मोठं प्लॅटफॉर्म प्लस इंटरनॅशनल मॉडेल आमच्यासाठी अवेलेबल केली ॲज अ रूमर अँड ॲज अ जज म्हणून. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आमच्यासाठी अँड आय एम व्हेरी थँकफुल टू बोथ ऑफ दॅम, टू हर ऑल्सो फॉर एफर्ट्स अँड टू ज्ञानेश्वर सर ऑल्सो. थँक्यू. माझं नाव कोमल आहे आणि ज्ञानेश्वर सरांनी मला खूप सपोर्ट केला की इथे यावं आणि मी माझं करिअरमध्ये पुढे जावं. आणि म्हणजे मी इथे आली, त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि शिमोनियम मॅमनी खूप छान आम्हाला शिकवलं, ट्रेनिंग दिली आम्हाला. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा ससे. मी बीडवरनं आली आहे आणि मी इथे पुण्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षामध्ये आहे. तर माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मी कधीतरी मॉडेलिंग करावं, पण ते मी एका गावाकडनं आहे तर ते शक्य झालं नाही, कधी अपॉर्च्युनिटी भेटली नाही. पण इथे असताना या ज्ञानेश्वर सरांच्या माध्यमातून ते कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली स्वतःला सिद्ध करण्याची. तर मी खूप थँकफुल आहे त्यांच्यासाठी. आणि शिमोनिया मॅडम ह्या खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि त्यांनी इतकं छान प्रकारे ग्रूमिंग सेशन घेतलं की आता कॉन्फिडन्स आला आहे की आपणही काहीतरी करू शकतो आयुष्यामध्ये. तर उद्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी पूर्णपणे रेडी आणि कॉन्फिडंट आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव आयुषी वाणी. मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. मी मुंबईला असते. माझ्या आईबाबांचं नेहमीच स्वप्न होतं की मी असं काहीतरी करावं, तर त्यांनी मला सपोर्ट केलं. त्यांनी मला हे अपॉर्च्युनिटी दिली. त्यांनीच माझ्यासाठी रजिस्टर केलं. माझी इच्छा नव्हती, पण त्यांनी मला हे केलं की प्रोत्साहन दिलं की तू कर, म्हणून मी आज इथे आहे. आणि थँकफुल मी आहे ज्ञानेश्वर सरांना. त्यांच्यामुळे आम्हाला हा स्टेज भेटला आज. आणि शिमोनियल मॅमनी आम्हाला खूप ग्रूम केलं. त्यांनी आम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी सांगितल्या ज्या आम्हाला माहिती नव्हत्या. आणि मी खूप थँकफुल आहे की ही अपॉर्च्युनिटी आम्हाला भेटली. थँक्यू सो मच.